हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नेहा सोनू ब्लॉग्समध्ये. आणि मी कधी कधी ऑफिसमधूनच ब्लॉग सुरू करते किंवा दुपारून करते. पण आज मला टाइम होता तर मी जस्ट आंघोळ वगैरे केली आहे, हेअर वगैरे वॉश केले आणि म्हटलं आता ब्लॉग वगैरे सुरू करू आपण. आणि काल तर महालक्ष्मी बसल्या फ्रेंड्स, पण मी काल काय, आता आमच्या कॉलनीमध्ये पण खूप ठिकाणी बसता, तर महालक्ष्मी मी जेव्हा बघायला जाईन ना, मी तुम्हाला तो ब्लॉग दाखवेन, ठीक आहे. आणि खूप सारं मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं असतं त्यांनी, आणि खूप सारे पंचपक्वान्न पण, आणि आम्हाला पण बोलवलंय त्यांनी जेवायला, तर मी तो ब्लॉग पण तुम्हाला दाखवेन, ठीक आहे. आणि आता मी मटकीची भाजी पोळ्या वगैरे बनवल्या आहे आणि आता मी जस्ट फ्रेश वगैरे झाले आणि आपण टिफिन वगैरे भरू, थोडंसं जीव, आणि आपण ऑफिसला ना घेऊया फ्रेंड्स. आणि मी ऑफिसला गेल्यावर डबल तिथं ब्लॉग चालू करेल, तुम्ही तो पण बघू शकता, ठीक आहे फ्रेंड्स. बघा फ्रेंड्स, मी झालेली रेडी ऑफिससाठी. मी असं ग्रीन कलरचा टॉप वेअर केलाय आणि असं नॉर्मलचा बेसिक मेकअप केला फ्रेंड्स. चला आता टाइम झालेला आहे, आपण आता जाऊया ऑफिसला. चाललो ऑफिसला आणि हे झोपलेले आहे. उठा, उठताय का नाही तुम्ही? म्हणजे मी काहीतरी सांगते तुम्हाला इग्नोर करतोय. हा का? आपल्या फ्रेंड्सला काय म्हणायचंय ते सांग. झोपायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं. किती वाजता जाणार आहे कामाला? मग काम राहतं 11 वाजता, म्हणजे 11 वाजायला 5 मिनिट बाकी राहतं त्यामुळे. हो का? म्हणजे बिना आंघोळीचं जातो? नाही, असं बोलायचं नाही. ठीक आहे, मग लवकर उठ, जेवण वगैरे कर आणि मग जाय कामाला, ठीक आहे. मी जाऊ का? बाय. जाऊ का? बाय बाय. फ्लाइंग किस दे मला. नीट दे, नीट. नाही, कट्टी घेईन मी नीट. बाय. बघा फ्रेंड्स, आता आपण कुठं आलेलो आहोत आणि हे डेकोरेशन वगैरे सगळं बघून तुम्हाला तर कळतच असेल. आणि हे समोर कोण आहे हे पण तुम्हाला माहीत असेल फ्रेंड्स, का बरं की मी तुम्हाला ब्लॉगमध्ये बोलले होते महालक्ष्मी बसत्या, तर गौरीपूजन आहे त्याच्यामुळे. आणि जे आमच्या ऑफिसमध्ये ज्या काकू आहे हेमाताई, तर त्यांच्या घरी ते होतं, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. हे त्यांच्याच घरचं डेकोरेट आहे, त्यांनीच असं छान डेकोरेट केलं आहे. आणि किती छान असं महालक्ष्मी गौराई आणि खालीपणाचे किती छान असे बसलेले आहे. बघा फ्रेंड्स, मी जस्ट आले इथं आणि हे देवी वगैरे असे बसलेले महालक्ष्मी, आणि इतकं छान वाटतं, इतकं छान असं डेकोरेशन केलं त्यांनी, जसं की तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. आणि सर्वच इतकं छान वाटतंय, आणि फ्लावर्सचं वगैरे पडदे टाकून इतकं छान डेकोरेशन केलंय, आणि देवी पण आपली इतकी छान अशी सुंदर दिसते फ्रेंड्स. हे बघा, हे महालक्ष्मी आपण बोलता, यांना गौरी पण बोलता. चला फ्रेंड्स, आपण आता पेट पूजा करून घेऊया. आपण आता मस्त महालक्ष्मीच्या पाया पडलो आणि हे आज पकवान आहे खायला, आपण मस्त खाऊन घेऊया, ठीक आहे फ्रेंड्स. आता जस्ट मी आले घरी. मी त्या म्हणजे जे ऑफिसमध्ये ज्या काकू होत्या त्यांच्या घरी मी गेले, जेवण वगैरे केलं, आणि आता मला कॉलनीमध्ये पण बोलवलं होतं, पण मी आता जेवण आता की माझं इतकं पोट फुल झालंय. मी जेवणार, चाल पट. हा, यांचा डायलॉग, मी जेवणार आहे. हे बघा, आता मी जेवायला चाललो आणि तिथं देवीचं डेकोरेशन वगैरे ते पण मी तुम्हाला दाखवते. चला फ्रेंड्स. मग वहिनी साहेब, ग्लास पकडा तुम्ही. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, आता जस्ट आता पंगत वगैरे झाली, आम्ही छान असं जेवण वगैरे केलं. मी दीपकनगरमध्ये तर गेले होते जेवायला, पण त्यांनी बोलवलं होतं ना, आणि मग त्याच्यामुळं मग आम्ही गेलो त्यांच्या घरी. तिथं पण मी थोडंफार जेवले, थोडंफार वाढू लागले. ते बोलत होते थांब थांब, पण म्हटलं टाइम होऊन जाईल. मग मी आले माझ्या दुसऱ्या फ्रेंडच्या घरी, ठीक आहे. आणि राणी नाव आहे त्या माझ्या फ्रेंडचं. आणि हे बघा, त्यांच्या घरचा गणपती किती छान आहे. आणि हे आहे ना, हे सगळं त्यांनी असं हाताने मस्त हे बनवलंय, सगळं डेकोरेट वगैरे केलंय. एकदम सिंपल आहे, पण एकदम असं छान आहे, एकदम असं घरचं टाईप वगैरे, म्हणजे एकदम कमी बजेटमध्ये एकदम छान असं सुंदर बनवलंय. हे हार वगैरे एकदम छान, चौरंगावर बसलाय असं गणपती, आणि हे जी मूर्ती ना, हे कमळावरती बसलेले हे गणपती बाप्पा, आणि हे मस्त साईडला असे बैल वगैरे ठेवलेले आहे. आणि आजकाल हे जे असे वेल आहे ना, हे तर खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे.
आणि सगळे याचाच वापर करतात आणि छान पण खूप दिसतंय. आणि मस्त लाईट पिंक आहे, मागचं बॅकग्राऊंड आहे आणि मस्त माळ वगैरे. हाय फ्रेंड्स, आणि आता मी जस्ट आलेले घरी आणि मला ना खूप थंडी वाजायला लागली होती, त्याच्यामुळे मी असं स्टॉल घेतलाय. मी नसतं तर थोड्या वेळामध्ये आता इतकं छान असं जेवण वगैरे होतं आणि मी 2दा वगैरे जेवले. आज तर इतकं फुल जेवले मी, नाही तेव्हा मी 2च पोळ्या खाते, आज तर मी एकदम पोट भरून जेवले. आणि देवीच्या नावाचा प्रसाद, महालक्ष्मीच्या नावाचा प्रसाद पण इतका गोड लागतो आणि मी मस्त तो खाल्ला पण आणि त्यांनी पण खाल्ला. किती गर्दी इथं. ही बाई इकडंच घाबरून जाईल माझे फ्रेंड्स लोक. आता हा दिसत त्याच्यात तो सगळा आवाज येत पिऊ याच्यामध्ये. काय म्हणताय पियुष? पियुष काय म्हणताय तुझं? हाय. जय सबस्क्राईब करा ना. बाय. बघा फ्रेंड्स, आपण आलो आता मस्त इथले. आपण बघू इथं इतकं छान डेकोरेशन असतं हरवेळेस. आपण विजिट करूया. हे बघ इथं अशी ग्रास वगैरे आणि इकडे हालतंय. हे बघ इथं कृष्ण आहे आणि मस्त झाड आहे त्याच्यावर. हे सगळं पाणी आहे. किती छान आहे ना. हे बघा फ्रेंड्स, इथं मस्त नागोबा आहे, कृष्ण मस्त असं उचललेलं आहे. इथं पाणी आहे खाली. कृष्ण आहे तो. हा ना, किती छान आहे ना. बघा फ्रेंड्स, किती छान आहे. इथं मस्त कृष्ण आहे. इथं मस्त आपल्याला प्रसाद. कृष्ण, छान गणपती, तर मस्त पब्लिक आहे. वर पण किती छान आहे फ्रेंड्स. बघा ते सगळं पाणी पडतंय. बघा फ्रेंड्स, आता मस्त गणपती वगैरे बघितले. आता आपण हळूहळू गणपती वगैरे बघू आणि मी तुम्हाला हळूहळू दाखवू. म्हणजे एकाच दिवशी तर सगळे नाही, मी आता तुम्हाला 2 गणपतीच दाखवले असेल, 2-3. पण जो इथला जो सगळ्यात मोठा जो गणपती आहे, जो इथला राजा आहे, तो अजून दाखवायचा बाकी फ्रेंड्स. एकदम केदारनाथचा देखावा. तर मी तुम्हाला बरोबर दाखवाल. ठीक आहे चला फ्रेंड्स, आपण दुसऱ्या लाल सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर शिवर लाए रघुपति. डेकोरेशन बघा फ्रेंड्स, किती छान डेकोरेशन केलेलं आहे. आणि गणपती बाप्पा तर इतके सुंदर दिसत आहे, इतके छान दिसत आहे. मंडप वगैरे टाकलाय, खूप छान दिसतंय. चला फ्रेंड्स, आता आपण घरी जाऊया किंवा दुसऱ्या घरी. बघा फ्रेंड्स, आम्ही आता आजींच्या घरी आलेलो आहे आणि किती छान अशी महालक्ष्मी ही तर पुत्र. आणि सगळ्यांच्या घरचं डेकोरेशन एकदम वेगवेगळं असतं. इथं असं चुडा वगैरे असं ठेवलंय. यांनी असं फ्लावरचं डेकोरेशन केलंय.
मस्त बरेचसे फ्लावर्स पण लावले हे बघा. आणि हे सगळे इथं असं ठेवलंय बघा, किती छान दिसतंय. आणि इथं सगळे असे पंचपक्वान वगैरे बनवले. हे कॅरी बॅग खाली ठेवले, मस्त शेव वगैरे. आणि हे बघा गौरी मातेला, महालक्ष्मी मातेला पण इतकं छान सजवलंय. ज्वेलरी वगैरे घातली बघा फ्रेंड्स. आता आपण पाया पडू आणि मग नंतर आपण घरी जाऊया.